नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पास मुदतवाढ देण्याबाबत महत्त्वपूर्ण असा जी.आर. कालच्या घडीला म्हणजे दिनांक 30/3/2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कशा पद्धतीने मुदतवाढ देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पास मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 30/3/2026। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 31/3/2026 पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भाधीन क्रमांक 2च्या शासन निर्णयान्वये देण्यात या ठिकाणी आल्या आहेत। आता सदर विकल्प सादर करण्यासाठी दिनांक 31/12/2026 पर्यंत सुधारित मुदतवाढ देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा कामटे शासनाचे उपसचिव प्रति देखील तुम्ही पाहू शकता। बघा, एकूणच अखेर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या RNPS किंवा GPS या विकल्प निवडीला 2 वर्षात दुसऱ्यांदा मुदतवाढ। गेली 2 वर्ष उलटून या योजनेची अंमलबजावणी किंवा कार्यपद्धती SOP न काढता आल्यामुळे दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ ओढवली आहे। जी गत DCPS योजनेची झाली तीच RNPSची होते की काय अशी देखील शंका येते। सन 2005 साली जुनी पेन्शन बंद करून DCPS योजना लागू करण्यात आली होती, मात्र त्यात सांगितलेल्या गोष्टीची अंमलबजावणी 2010 पर्यंत होऊ शकली नाही। त्यात नगरपालिका असो, महानगरपालिका असो, आश्रमशाळा असो असे कित्येक डिपार्टमेंट तर असे आहेत की अजूनही तिथे DCPSची अंमलबजावणी सरकारला करता आलेली नाही। शेवटी टप्प्याटप्प्याने 2014 साली शासकीय कर्मचाऱ्यांना व 2019ला शिक्षकांना DCPS बंद करून ती केंद्राच्या NPS मध्ये वर्ग करण्यात आली आहे। मात्र तोवर राज्यभर गोंधळ हिशोबाचा मेळ नाही। शासन अंशदान व्याज वेळेवर जमा नाही अशा स्थितीत ही योजना या ठिकाणी होती। आता RNPS म्हणजे GPS मध्ये कथित 50% पेन्शनचे आश्वासन देऊन ती आणली तर गेली आहे। मात्र NPS कपात सुरू ठेवून ही RNPS योजना कशी राबवायची हा सगळ्यात मोठा सवाल व पेच प्रसंग यांच्या पुढे आहे। कारण पहिलं आहे, कर्मचाऱ्यांची NPS योजनेत होत असलेली कपात ही राज्य सरकारकडे जात नसून केंद्राच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या PFRDA कडे जमा आहे, नव्हे तर ती गुंतवली गेली आहे। दुसरा आहे, NPSचा सर्व कॉर्पस राज्य सरकारला ठेवून घ्यायचा आहे आणि मग त्या बदल्यात कथित 50% पेन्शन द्यायचे आहे। तिसरा आहे, अशा स्थितीत कर्मचाऱ्याला NPS मध्ये आधीच दिलेली 14% दरमहा पेन्शन, शासन अंशदान व 10% कर्मचारी हिस्सा आपल्याकडे ठेवून घेतल्यावरच त्यांना RNPS म्हणजे GPS अंतर्गत पेन्शन देता येईल। चौथा आहे, अशी ही कर्मचाऱ्यांची सर्व NPS कॉर्पस रक्कम राज्य सरकारला द्यायला PFRDA कडे या ठिकाणी तरतूद नाही, त्यामुळे ते देणार नाही, देऊ शकत नाही, कारण त्या रकमेवर कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे असा NPSचा नियम आहे। पाचवा आहे, रिटायरमेंट वेळी कर्मचाऱ्याला मिळालेली 60% रक्कम कॅशमध्ये सरकार कर्मचाऱ्यांकडून एक वेळ घेईलही, पण उर्वरित 40% रक्कम कशी घेणार, ती तर त्या कर्मचाऱ्यालाही मिळत नाही, कारण ती रक्कम NPSची पेन्शन मिळवण्यासाठी ॲन्युइटी खरेदी करण्यासाठी गुंतवावी लागते व कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना मिळते। असा एकंदरीत पेच प्रसंग असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीस विलंब होत आहे असे देखील आमचे ठाम मत आहे।
जी गेल्या दशकात DCPSची झाली तशीच आता PNPS RNPSची होणार आहे किंबहुना होत आहे. कारण आज अनेक सेवानिवृत्त कर्मचारी जे स्वतःची अंशदान रक्कम देऊन RNPS आणि GPS अंतर्गत पेन्शन घेऊ इच्छित होते, तर त्यांना 2 वर्षात RNPS GPS मधून कोणतीही पेन्शन मिळू शकलेली नाहीये. परिणामी त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. असो, अजून किती वेळ वित्त विभाग येते व या योजनेची अंमलबजावणी करते हे पाहूया. तोपर्यंत कुणीही विकल्प देण्याची घाई करू नका. खरं तर शासनाने RNPS आणि GPSच्या भानगडीत न पडता जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांची पेन्शनच्या कटकटीतून सुटका करून त्यांना न्याय द्यावा, ही या ठिकाणी अपेक्षा आहे. बघा, राज्य सोशल मीडिया प्रमुख, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने देखील हा पोस्ट शेअर करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वपूर्ण असा GR काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.